ज्ञानेश्वर हिलम. पहिला चेंडू ज्ञानेश्वर हिलम कडून शॉर्ट पिच टाकला गेला होता आणि तो मात्र पंच सांगतात वाईट डिक्लेअर केली गेलं आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे. जवळपास 5,000 पॉईंटला विकला गेला होता खेळाडू. मर्यादा सुद्धा 5,000 पॉईंटची होती आणि पहिला चेंडू मात्र बाउन्स केला जातोय. रामदास हा अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. टीम संदीप वाघमारे आणि संकेत चव्हाण यांच्या टीम मधला खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र एक सिंगल रन. दरम्यान स्ट्राईक एंडला आता सचिन वाघ हा सुद्धा एक सुरेख खेळाडू ओळखला तर टपलवाडी टीमचा. परंतु बघूया या सामन्यामध्ये आपला पहिला सामना खेळतायत दोन्ही टीम्स. जर पाहिले गेला एकविरा यामध्ये सुद्धा चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे आणि विपक्ष जर आमची सुरेश धोत्रे यांची टीम पाहिली गणेश 11 यांच्या टीम मध्ये सुद्धा तेवढाच एकापेक्षा एक असे सरस खेळाडूचा भरणा आहे. इथं मात्र बॅटल आपल्याला पाहिजे बॉल आणि बॅट मध्ये. ज्ञानेश्वर हिलम मॅन फ्रॉम कळंबोळी. फुल टॉस चेंडू आणि यातला मात्र कव्हरच्या डोक्यावरून फिरकावून दिले जात आहे. 1 बाउंड चौकार. थोडा मात्र इनफॉर्म दिसतोय आउट फॉर्म दिसतोय तो ज्ञानेश्वर हिलम. कारण कर्जत तालुक्यामध्ये नाव लौकिक आहे या खेळाडूचं परंतु ज्या नावाला पाहिजे तशी गोलंदाजी इथं मात्र होताना दिसत नाही ज्ञानेश्वर हिलम याची. पहिला चेंडू वाईट फेकला त्यानंतर लोअर फुलटा चेंडू टाकला त्याच्यावर मात्र सचिन वाघ बरसतोय. एक चांगला चौकट ठोकून अंबे कुछ कम नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हा मात्र त्याच दिशेने मला फटका. भगवान ओला बघूया काय करतोय आणि हा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. अख्खा एरिया सांभाळायचा भगवान दादा आपल्याला. तो चांगला फिल्डर आहे चांगला गोलंदाज आहे आणि चांगला बॅटर सुद्धा आहे. वासरे कोंडा प्रेमीला आमच्या आदिवासी वॉरियर्स मध्ये नक्कीच एक सुरेख कामगिरी केली होती भगवान होला याने. तोच भगवान होला मात्र लांगा प्रेझेंट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय सुरेशजी धोत्रे यांच्या टीम कडून. इथं मात्र सचिन वाघ मी सुरुवातीला म्हटलं होतं की गरजतोय बरसतोय. काय जबरदस्त बॅक टू बॅक 2 चौकात ठोकलेत. इथं मात्र ज्ञानेश्वर हिलमला पाणी पाजताना दिसतोय तो खेळाडू. हा 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 का लाजवाब फटका आहे. एकही खेळू नाही आणि हा षटकार. सुरेख बॅटिंग का पाहायला मिळतंय. पहिले 2 चौकार त्यानंतर एक षटकार. सुरेख फलंदाजी सचिन वाघ याची. अतिशय महागडा खेळू ठरला होता ऑक्शन मध्ये. केपीएल पर्व 7वं जेव्हा ऑक्शन झालं त्यामध्ये ज्ञानेश्वर हिलम यासाठी महत्वाची बोली लागली होती आणि त्या खेळाडूला मात्र चारी दिशा भिरकावून टाकते तर सचिन वाघ. पुन्हा 30 दिशा तोच फटका 30 ऍक्शन रिप्ले आणि हा अडवला गेला. वाह काय फिल्डिंग केली गेली काय फिल्डिंग केली गेली. इथं मात्र निश्चित आपल्या संघासाठी 4 धावा वाचवण्यात यशस्वी ठरला हा खेळाडू. बबल्या वा बबल्या दादा काय फिल्डिंग केली गेली. 4 धावा निश्चितच वाचवल्या. पळेदरी ठाकूरवाडी कडून खेळणारा खेळाडू जबरदस्त फिल्डिंग केली गेली. षटकार निश्चितच होता परंतु बबल्याचं कौतुक करण 4 धावा पूर्णपणे आपला योगदान देतोय हा खेळाडू. परंतु सचिन वाघ थांबण्याचं नाव घेत नाही. अतिशय टोळेजंग फटकेबाजी केली जाते. ऑफ कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र षटक क्रमांक पहिलं इथं संपतोय आणि आमचे परममित्र केपीएल आयोजक सीताराम पवार त्या समवेत सुरेश हिलम कोंढाणे यांचं इथं आगमन होतंय. मी आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठाकडून विराजमान व्हायचंय. उपस्थित गॅदर झाला नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली कॉलिंग दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 27 धावा. हा स्लोअर होता त्याला पिक केला मग समालोचन कक्षाच्या अगदी डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. येतोय सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी होत होती खऱ्या अर्थाने सचिनची परंतु पुनश्च चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. एक षटकार वगळता अप्रतिम गोलंदाजी राहिली सचिनची देखील चांगली गोलंदाजी झाली. 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्ही अगदी घर बसल्या देखील या स्पर्धेला एन्जॉय करू शकता आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हरेज केली जाते KTCच्या माध्यमातून.
चांगलं वर्क त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण KTC लाईव्हचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. खऱ्या अर्थानं चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतंय त्यांचं देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. फार चांगलं वर्क त्यांचं या संपूर्ण रायगडसाठी आपल्याला पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या चॅनलला देखील लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चांगली मॅच खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ आहेत खऱ्या अर्थानं या कर्जत प्रीमियर लीग मधील आणि ते बलाढ्य संघ आता मात्र एकमेकांच्या समोर आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अगदी 11च्या सरासरीने आपण पाहतो ना की धावा जमा केल्यात. प्रथम बॅटिंग करणाऱ्या गणेश 11 या टीमनं नाणेफेक कदाचित गमावली आहे, परंतु प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोणतेही प्रेशर न घेता चांगल्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत बॅटिंग करतायत. इथे बॅटीला स्पर्श झाला. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फसला गेलाय. फलंदाज इथून बाद झालाय दुसरी धाव घेताना. चला नेक्स्ट मॅच साठी JK फायटर्स आणि स्वप्नील 11 दोन्ही टीम आपण सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. जशी ही इनिंग संपेल तसं तुम्हाला टॉस साठी यायचंय. पहिल्या सत्रानंतर तुम्हाला लगेच टॉस साठी यायचंय. JK फायटर्स आणि स्वप्नील 11 यावेळी हलक्या हातानं कट केला. गोलंदाजाच्या गतीचा वापर इथे मात्र थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. जाऊन पोहोचली 38च्या घरामध्ये. 38 जावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी पाहतो आपण सागरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. पुनश्च तोच फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जाईल झेल. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला होता. थोडीशी खऱ्या अर्थानं चपलाई आपल्याला दाखवली होती पहिल्या याच्या अगोदरच्या चेंडूवरती, परंतु दुसरा फटका त्याच पद्धतीचा खेळण्यामध्ये फलंदाज बाद देखील झाला. यावेळी मोठा फटका आडव्या बॅट मधून काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर.
बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 38 या धावसंख्येवरती आता थांबवलं गेलं खऱ्या अर्थानं गणेश इलेव्हन या टीमला. चांगल्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं वाटचाल करत होती ही टीम, परंतु आता थांबवलं जातं. हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी पुनश्च आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र फार अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकच सिंगल धाव आता इथून मात्र कंप्लीट झाली आहे. सचिन मात्र फार चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 चौकार 1 षटकार. यावेळी अगदी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र गॅप फार मोठी आहे आणि चुकी झाली आहे. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र चुकी झाली आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज असेल ती गणेश इलेव्हन या टीमला. गणेश इलेव्हन या टीमला इथून मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतो ना की येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे. टार्गेट खऱ्या अर्थाने 44 धावांचं असणार आहे. थांबवतो डीजे तुम्हाला. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024 पर्व 7व्या मध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक आमचे सोमनाथ वाघमारे व त्यांचं संपूर्ण मित्र परिवार. फार चांगलं आयोजन ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत या येथील अगदी कर्जत परिसरामधील संपूर्ण तळागाळातील खेळाडूंना इथे एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा, सर्वांना मात्र एकत्रित खेळता यावं त्यासाठी मात्र त्यांचं हे प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आपण पाहतो ना की अगदी यश देखील संपादित झालं. खऱ्या अर्थानं कराल तेवढं कौतुक या आयोजकांचं कमी आहे, कारण की एवढी मोठी स्पर्धा उभारणं म्हणजे अगदी सोपं नाही आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये फार चांगली स्पर्धा ज्यांना उभारली आहे आपल्या या संपूर्ण परिसरामधील खेळाडूंसाठी, तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करू. आणि खऱ्या अर्थानं आमचे जे संघ मालक आहेत, जेवढे खऱ्या अर्थानं खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेसाठी असतो तितकाच सहभाग मित्रांनो संघ मालकांचा देखील असणं गरजेचं आहे, कारण की संघ मालकांशिवाय ही स्पर्धा देखील यशस्वी होत नाहीये. आणि खऱ्या अर्थानं आजच्या बी ग्रुपमधील आमचे जे संघ मालक आहेत संजय इलेव्हन असं नाव आहे का टीमचं? तर अक्षत संजय इलेव्हन या टीमचे संघ मालक बाला हिलम आणि सचिन पवार, मी साहेबांना विनंती करतो की आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मान करण्यात येत आहे. तर आमचे दोन्ही जे पॅकर आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत केलं जाईल, आपलं इथे सन्मान करण्यात येतोय. त्यानंतर जे के फायटर्स टीमचे पुरस्कर्ते कैलास खडके आणि जगदीशजी वांजे साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर आई एकविरा 11 टीमचे पुरस्कर्ते संदीप वाघमारे आणि संकेतजी चव्हाण साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या आणि आपल्या या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर स्वप्नील 11 संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी वाघमारे साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर गणेश 11 टीमचे पुरस्कर्ते सुरेश धोत्रे साहेबांना देखील विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर सुरेशजी धोत्रे गणेश 11 टीमचे पुरस्कर्ते
सुरेशजी धोत्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान त्यांना सन्मान चिन्ह देऊन मात्र त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सन्मान करण्यात येत आहे. पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं गणेश इलेव्हन या टीमचे येणारे आपण पाहतो 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जे आमचे ऑफिशियल आहेत ते सुनीलजी मुकणे सर आणि त्याचप्रमाणे संजयजी वाघमारे सर कालच्या दिवसभरामध्ये देखील त्यांची अंपायरिंग आपण या स्पर्धेसाठी पाहितली. फार चांगले अंपायर आहेत ते. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहताय ना की या कर्जत प्रीमियर लीग साठी देखील त्यांना इथे बोलवण्यात आलंय अंपायरिंग साठी. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं पहिला सामना देखील 44 धावाच मला असं वाटतं धावसंख्येवरती आपण पाहितल्या होत्या आणि त्या 44 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये देखील सापडला होता. अगदी शेवटच्या चेंडूंपर्यंत ती मॅच मला असं वाटतं गेली होती. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती आणि तो चेंडू मात्र तिथून निर्धाव आला होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र विजय संपादित केला होता टीम अक्षत संजय इलेव्हन या टीमनं पराभूत केलं होतं खऱ्या अर्थानं स्वप्नील इलेव्हन या टीमला. परंतु ते आता सर्व काही बाजूला ठेवून नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीमला मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर सन्माननीय कैलाजी खडके आणि जगदीशजी वाजे साहेबांचं इथे या मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर सांगतात पहिला चेंडू अव्वंतराला व्हाईट बॉलने सुरुवात झाली. 44 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की एक अव्वंतरची धाव आई एकविरा टीमच्या धावफलकामध्ये ऍड केली जाईल. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आणि आपण पाहतोय अक्षत संजय इलेव्हन या टीमचं संघ मालक आपण पाहतोय सचिनजी पवार आणि बाला हिलम यांचं देखील इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थाने केला आहे. भगवान होलानं चौकारानं काय फटका होता. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अफलातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय भगवानच्या बॅटमधून. चौकारानं सुरुवात केली आहे. पहिला चेंडू अव्वंतर होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. 5 जबादा फलकावरती भगवान होला. फार चर्चेत असलेलं हे नाव आहे खऱ्या अर्थानं. प्रत्येकाच्या अगदी तोंडावरती असलेलं हे नाव भगवान होला. चांगला फलंदाज, एक अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू. वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये देखील तुम्ही या खेळाडूला पाहितलं होतं. एक विस्फोटक आक्रमक असा खेळाडू आणि त्याची इनिंग आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय. आणि आज देखील आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकारानं मात्र आपलं आणि आपल्या टीमचं मात्र खातं ओपन केलंय. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. आणि कंप्लीट झाली आहे झेल. मोठा हादरा आई एकवेरे टीमला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू आला निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट देऊन बसलाय भगवान होला. आता खऱ्या अर्थाने इथून तुम्हाला इनिंग बिल्डअप करावी लागणार आहे. इथून तुम्हाला मैदानावरती थांबणं देखील गरजेचं आहे. मोठे फटके जरूर येत आहेत परंतु त्या विपरीत तुम्हाला जास्तीत जास्त या मैदानावरती थांबणं देखील गरजेचं आहे. कारण की पहिल्याच मॅच मध्ये आपण देखील पाहितलं होतं 44 धावांचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीमची. परंतु त्यानंतर मात्र थोडीशी दमछाक देखील आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी अगदी अंपायर सांगतात की व्हाईट बॉल आला. गुडघे टेकून हा फटका सजवायचा होता परंतु कोणताही कनेक्शन बॅट अँड बॉलचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतर चेंडू पुनश्च आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून ज्यानं फलंदाजी करत असताना फार चांगली फलंदाजी केली होती
आता मात्र गोलंदाजी करत असताना एक विकेट जरूर मिळवलं, परंतु 2 अवांतर चेंडू आणि एक चौकाराचा मार देखील खाल्ला. हलक्या हाताने कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, टिपली जाईल झेल, आणखीन एक फलंदाज बाद. सचिन पवारला देखील परतावलाय. दुसरी विकेट आई एकविरे टीमला. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे. जे के फायटर्स आणि स्वप्नील 11 टॉस साठी या. जे के फायटर्स टीमचा संघनायक आणि स्वप्नील 11 टीमचा संघनायक टॉस साठी यायचं. यावेळी हलक्या हातानं अगदी सॉफ्ट हँडने हा फटका सजवला. अलॉंग द कार्पेट डीप मधनं क्षेत्ररक्षक आलेत आणि एकच धाव. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहताय. अप्रतिम कामगिरी गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 2 महत्वपूर्ण विकेट्स या गोलंदाजानं मिळवलेत. एक चौकाराचा मार जरूर खाल्ला होता, परंतु ते वगळता फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय गोलंदाज सचिन, ज्यानं भगवानला बाद केलं आणि ज्यांनी सचिनला देखील बाद केलं. दोन्हीही खेळाडूंमध्ये अगदी ती कॅपॅसिटी होती मॅच तिथून खेचायची, त्यांना मात्र बाद केलं. हा फटका अगदी रडारमध्ये होता, स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवलं प्लॉटमध्ये. आलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा षटकार. विजय मास्टर आपण पाहतोय जे के फायटर्स टीमचा संघनायक आणि स्वप्नील 11 टीमचा संघनायक टॉस साठी या. जे के फायटर्स टीम आणि स्वप्नील 11 आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय टॉस साठी यायचं. आपण लगेच हा षटक संपण्याच्या आतमध्ये आपल्याला टॉस करायचं आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका डीप स्क्वेअर लेग मधून थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळतीये. चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल चौकार. सतरा ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 बाद 17 ही धावसंख्या आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळतीये. 44 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात आता खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. हा फुलटॉस होता, पुढे सरसावून हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फार वेगानं आले होते. अगदी वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन पर्यंत पोहोचला होता आणि आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा इथून मात्र वाचवल्या गेल्यात आणि 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाते, म्हणजे 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला जे के फायटर्स आपला संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. स्वप्नील 11 टीमचा संघनायक इथे उपस्थित आहे. हा फटका व्यवस्थित बॅटवरती चेंडू कनेक्ट झाला नाहीये. मिस टायमिंग फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि झेल इथून कंप्लीट झाली आहे. ज्या फलंदाज
ज्ञानेश्वरनं एक षटकार लगावला होता, तो फलंदाज आता मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तिसरा हादरा आई एकविरी टीमला आपल्याला पाहायला मिळतोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. जेके फायटर्स टीम आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय टॉस साठी. आपण या लगेच, कोणताही विलंब करू नका. जेके फायटर्स टीम त्याचे पुरस्कर्ते कैलाजी खडके आणि जगदीशजी वांजे साहेबांना विनंती असेल की आपला संघनायक टॉस साठी पाठवायचा आहे. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर ज्याने एक षटकार जरूर आणला होता फलंदाजी करत असताना, परंतु तो देखील बाद झालाय. गणेश 11 टीमला मात्र आणखीन एक हादरा आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 44 धावांचा पाठलाग करत असताना हा फटका जोरकास खेचायचा होता. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु पोहोचू शकत नाहीये. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय आणि दोन्ही बॅटर मध्ये आपण पाहतो ना चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेने आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल 20 वरती. 44चा पाठलाग करायचा, अजूनही 24 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज अजयचं. आतापर्यंत अजयने एक चौकाराचा मार खाल्ला, एक सिंगल, एक विकेट, एक दुहेरी, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी अजयच्या या षटकातील. हा मोठा फटका चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा उत्तुंग बरा सागरच्या बॅट मधून आलाय, दर्जेदार षटकार. थँक्यू. हा षटकार आलाय आणि जी धावगती खऱ्या अर्थानं कमी झाली होती त्या धावगतीला आता मात्र पुनश्च आपण पाहतो ना की सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि अजूनही येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील विचार करण्यास भाग पडले, कारण की 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 26 धावा आल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. चला जेके फायटर्स, आपण भरपूर विलंब करताय टॉस साठी, नाहीतर मग आयोजकांना कडक कारवाई करावी लागेल, पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. जेके फायटर्स टीम आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आमचे कैलाजी खडके साहेब आणि त्यानंतर जगदीशजी वांजे साहेब दोन्हीही मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस आहेत खऱ्या अर्थानं, आणि दोन्हीही टीम पुरस्कर्ते आपण आपला संघनायक लगेच पाठवून द्यायचा आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय की 18 धावांची गरज आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं आमच्या या समालोचन कक्षेच्या अगदी उजव्या बाजूला वडापाव स्टॉल, आमचे एंजल वडापाव स्टॉल आपण पाहतोय. ऑन साईडला फटका, त्या ठिकाणी वेकंड एरिया आहे, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि तिथे मात्र हा टार्गेट केलेला फटका, 1 बाउन्स जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हे तो 12 चेंडू आणि 18 धावांची गरज होती. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, फलंदाज सुरेशच्या बॅट मधून चांगली इनिंग आतापर्यंत साकारतोय सुरेश.
आणि आता जे के फायटरचा देखील संघनायक इथे उपस्थित झाला. हा फटका दर्जेदार पुढे सरसावत आम्हा समालोचन कक्षाला सलामी देणारा सुरेशच्या बॅट मधून चौकारानंतरचा हा दर्जेदार षटकार. कार्पेट अगदी व्ही शेप मध्ये हा फटका सजवला गेलाय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतंय. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धाव्याच्या साह्याने धावफलक आता जाऊन पोहोचलाय. 38-44 पाठलाग करत असताना 38 धावा धावफलकावरती. मजा अजूनही इथून 6 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. तिसरं षटक आपण पाहतोय रामदास. हा फटका देखील चांगला अगदी डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. 39 धावा 5 धाब्यांची अजूनही गरज आहे. 2 षटकं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेली तर चांगली आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाजी करणाऱ्या एकविरा टीम कडून. परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर आपण पाहतोय दुहेरी आणि आता सिंगल धाव. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलो तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या आतापर्यंत 13. हा फटका देखील चांगला आहे. अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये 2 धावा इथून मात्र कंप्लीट करण्यात आल्यात. आणि जशी ही मॅच संपेल स्वप्नील 11 टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आणि जे के फायटर्स आपण बॅटिंगसाठी लगेच आपले दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. हा फटका देखील बॅक टू द बॉलर. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 3 देखील इथून समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42च्या घरामध्ये. असं वाटलं होतं सुरुवातीच्या षटकामध्ये की जिथे भगवान ओलाची विकेट्स आली होती त्यानंतर आपण पाहतोय सचिनची विकेट्स आली होती. असं वाटलं होतं कुठेतरी या धावा बनवताना टीम गणेश 11ची कुठेतरी दमछाक आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर मैदानामध्ये जसं आपण पाहतो ना की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झाला सुरेश आणि सागर, ज्यांनी मात्र ह्या मॅच मध्ये कमबॅक करून दिला आपल्या टीमला. चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही आपण जर पाहायला गेलं तर इथून 2 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. जशी ही मॅच समाप्त होईल स्वप्नील 11 टीम आपण लगेच आपल्या 11 खेळाडूंच्या समूहामध्ये मैदानामध्ये दाखल व्हा आणि 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील पाठवायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये ह्याच 44 धावा डिफेन्स करत असताना चेसिंग करत असताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळाली होती स्वप्नील 11ची. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय ना की आई एकविरा 11 आणि गणेश 11 या टीम मध्ये त्याच 44 धावा चेस करत असताना अगदी सहजरित्या या धावसंख्येचा खऱ्या अर्थानं पाठलाग केला गेलाय. शेवटचं षटक जय आलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 2 धावा जयला डिफेन्स करायचे. चांगली गोलंदाजी जयला करावी लागणार आहे. पहिला चेंडूवरती आक्रमण आणि इथे मात्र अगदी MSD स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. षटकारानं हा सामना फिनिश केला आणि इथे मात्र विजयी झालाय. आपण पाहतोय गणेश 11 हा संघ. त्याचं गोड गोड कौतुक करूया आणि तसेच आपण आई एकविरा टीमला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा देऊया. नेक्स्ट